नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या पेजवर. आपण गोष्ट अलिबागच्या खेळाडूंची ही ह्या कार्यक्रमातून अनेक अलिबागच्या खेळाडूंची मुलाखत लवकरच सुरू करणार आहोत. आज आपल्यासोबत आहे धोकवडे गावचा सुपुत्र करण तोडणकर. याने आपण पाहू शकता फार कमी कालावधीत जास्तीत जास्त नाव लौकिक मिळवलं आहे आणि अलिबागसारख्या छोट्याशा तालुक्यातून ओपन क्रिकेटपर्यंत जाण्याची त्यांनी मजल मारली. त्याच करण तोडणकरची आज आपण मुलाखत घेत आहोत. नमस्कार करण, स्वागत आहे तुझं माझ्या या शो मध्ये. तुझ्याबद्दल माहिती आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. धोकवड्यासारख्या छोट्याशा गावातून स्वप्नील म्हात्रे, पंकज भगत किंवा आपण बोलू शकतो आपला कुंदन तोडणकर सारखा भले भले मोठे म्हणजे त्यांचं नाव अख्ख्या अलिबाग तालुक्यात गाजत होतं. त्या गावातून करण सारखा एक खेळाडू, नौका खेळाडू तयार झाला आणि त्याने अनेक ठिकाणी आपलं नाव गाजवलं. त्याच करण तोडणकरचा आज वाढदिवस देखील आहे. त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. तुझ्या तुझ्या क्रिकेटची सुरुवात कधीपासून झाली हे जरा आमच्या प्रेक्षकांना सांग. सुरुवात असं नाही, मी लहानपणापासून एकच छंद होता क्रिकेटचा. आमच्या टीमला खेळताना बघायला जायचो तर तेव्हापासून सुरुवात केली खेळायला जायची. पहिला चान्स कोणी दिला? सर्वात महत्वाचा प्रश्न हाच आहे, कारण सगळेच जण खेळतात, मी देखील एक क्रिकेटर, पण पहिला चान्स जो देतो त्यांनी तोच आपला आदर्श असं मानलं जातं. किंवा तुझा आदर्श कोणतरी असेलच तुमच्या संघातला किंवा इतर संघातला. पहिला चान्स ज्याने दिला त्याचं नाव ऐकायला आवडेल प्रेक्षकांना. हो, माझा दादा कुंदन तोडणकर, मितेश तोडणकर, ते टीम मध्ये खेळायचे मोठे होते. त्यांनी मला पहिल्यांदा चान्स दिलेला बॉलिंग टाकायला कोळगावच्या ग्राउंडवर. म्हणजे पहिली सुरुवात तुझी बॉलर म्हणूनच झाली, हो, असं बोलायला हरकत नाही. कोळगावला आपण पाहतो मकर संक्रांत चषक असतं, दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून तेथूनच सुरुवात होते आपल्या अलिबागच्या क्रिकेटची. कोणता असा अविस्मरणीय क्षण आहे जो तुला पहिल्याच सामन्यात आठवणीत राहिलेला असा? म्हणजे त्या पहिल्यांदा बॉलिंग टाकायला दिलेली तेव्हा का? हा हा हा, तेव्हा सुरुवात खूप बेकार झालेली. वाईट सुरुवातीपासूनच तसं बोलणं चांगलं घडतं. मला 5 पडलेले, पहिल्यांदाच ओव्हर दिलेली तेव्हा 5 सिक्स मारलेले मला. पण तिथूनच करण तोडणकरच चर्चा होईल असं कोणाला वाटलं देखील नसेल. की जास्त करून ज्या वेळेला तुला पहिला बॅटिंगचा चान्स भेटला त्यावेळेला तू गावात तुझा परफॉर्मन्स होता की डायरेक्ट चान्स भेटला होता? नाही, कसं असायचं आपल्याकडे जास्त गोल ग्राउंड नसतात, सर्कल वगैरे नसतो. तर आम्ही खूप प्रॅक्टिस करायचो, म्हणजे दिवसभर खेळायचो, सकाळी संध्याकाळी. त्याच्यामुळे असं बॉलवर नजर बसलेली आणि मी बॉल मिस नव्हतो करत. तर नवीन बॉल असताना मला ओपनिंगला पाठवायचे, का तर बॉल टिप काढून खेळून सिंगल डबल काढून बॉल जुना कर, त्यासाठी मला पाठवायचे बॅटिंगला. असं होतं. हार्ड हिटर होण्यात मागचं कारण काय? काय नाही, असंच प्रॅक्टिस सतत करत राहिलो, त्याच्यामुळे झालंय, बाकी काय नाही. माझा पुढला प्रश्न असा आहे की क्रिकेट मधला आदर्श कोण आहे हा तुम्ही मला अजून सांगितलंच नाही, की ज्याला बघून तू सुरुवात. मी क्रिकेट म्हणजे क्रिकेट खेळायला सुरुवात केली ती माझा दादा कुंदन तोडणकर, त्याला बघून. तो सुद्धा ऑलराऊंडर होता. त्याची बॉलिंग बॅटिंग बघूनच, म्हणजे मी जेव्हा मॅच बघायला जायचो तेव्हा तो चांगला खेळायचा, बॅटिंग पण चांगली करायचा, बॉलिंग पण चांगली करायचा. तर त्याला बघूनच मी सुरुवात केली. आणि टीम मधले पण प्लेयर, स्वप्नील दादा, संकेत दादा, पंकज दादा, सगळे खेळाडू चांगलेच खेळायचे. तर एक टीमचं नाव होता, तर असं बरं वाटायचं टीम सोबत जायला. नक्कीच तुमच्या टीमचं नाव अलिबाग तालुक्यात खूप गाजत होतं. कॅप्टन कूल स्वप्नील म्हात्रे सगळ्यांना माहितीच आहे. त्यांनी
संघ बांधून ठेवला आणि आजपर्यंत तो संघ एकदम टॉप. तसं बोललं तर दरवर्षी तुमचा संघ हा जास्तीत जास्त नंबर मारणारा संघ आहे, हे आम्हाला पण माहिती आहे. पहिली मॅन ऑफ द मॅच तुला कुठे भेटली? पहिली मॅन ऑफ द मॅच मला वाघेश्वरी धोकोडीची टुर्नामेंट होती आमच्याच गावात. तिथे मला पहिली मॅन ऑफ द मॅच भेटलेली. आणि मॅन ऑफ द सिरीज? मॅन ऑफ द सिरीज मला झिराट पाड्यावर वरती एक ग्राउंड आहे तिकडे, तिथे मला पहिली मॅन ऑफ द सिरीज मिळालेली. गजानन धोकोडे म्हणजे मोठ्या टीम. जे मेन टीम मध्ये मेन टीम मध्ये. हा, टीम मध्ये खेळत असताना. बरोबर. अलिबागच्या क्रिकेट बद्दल आणि ओपनच्या क्रिकेट बद्दल काय फरक वाटते? अलिबागचं क्रिकेट आणि ओपन क्रिकेटमध्ये असं फरक नाही. क्रिकेट ते क्रिकेट आहे शेवटी. म्हणजे आपण परफॉर्मन्स कसा देतो त्याच्यावर आहे. बाकी ते बाहेर जसे ओपनचे क्रिकेटर जसे खेळतात तसेच आपले सुद्धा क्रिकेटर खेळतात. पण आपल्याकडच्या प्लेयर लोकांना थोडा कमी चान्स भेटतो, हेच थोडं प्रॉब्लेम आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे आपल्याकडे तसे ग्राउंड नाहीये. बाहेर ओपन तुम्ही बघायला गेले तर सगळ्यांना गोल ग्राउंड वगैरे मिळतात, तर त्या प्लेयर लोकांना तशी ती प्रॅक्टिस होते गोल ग्राउंडवर खेळायची. आपल्याकडे हाफ ग्राउंड असतात आणि सिमेंट विकेट असतात, त्याच्यामुळे प्लेयर लोकांना एवढा असं ते म्हणजे त्या मॉलमध्ये हे नाही होत आहे. जेव्हा आपल्या इथला प्लेयर ओपन क्रिकेट खेळायला जातो तेव्हा तिकडे पहिली गोष्ट म्हणजे मातीची विकेट आणि गोल ग्राउंड असतो. तर त्यांना तिकडच्या प्लेयर लोकांना माहिती असतं कसं खेळायचं मातीकडे गोल ग्राउंडवर. तर ते आपल्या इथल्या प्लेयर लोकांना कमी म्हणजे हळूहळू ते कळतात. तुला मेन गोष्ट म्हणजे अशी आहे की क्रिकेट मध्ये फरक एवढाच आहे की बाहेरच्या क्रिकेटमध्ये नाव वाढत जातं. आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये जेवढं आपल्याकडे लाईव्ह नसल्यामुळे लोक बघण्याचा दृष्टिकोन आपल्याकडलं क्रिकेटला छोटा आहे. किंवा तुम्ही जर बघू शकता तर रायगड प्रीमियर लीग सारखे टुर्नामेंट अलिबाग मधले क्रिकेटर खूप कमी प्रमाणात घेतले जातात, कारण लाईव्ह नसल्यामुळे आपल्या इथले प्लेयर जे चांगले चांगले आता तयार होणारे प्लेयर आहेत ते त्यांना जॉईंट होतच नाही, कारण त्यांना ते बघायलाच मिळत नाही. तिथं 15 बॉल मध्ये 50 मारते एक टुर्नामेंट खेळून पण त्यांना चान्स भेटला जातो, हे पण आहे. दुसरा प्रश्न असा आहे की ज्या संघाने आपल्याला नाव दिलंय त्या संघात सोबत कायम राहणं. अलिबाग क्रिकेटमध्ये बहुतेक प्लेयर बघू शकतो आज नाव झाले म्हणून दुसऱ्या संघात पण खेळतात. हे योग्य आहे की अयोग्य आहे? माझ्यानुसार तरी खूप अयोग्य आहे ते. कारण ज्या संघाने आपल्याला नाव दिला, ज्या संघाने आपल्याला चान्स दिला खेळण्यासाठी, त्या संघाला सोडणं आणि दुसऱ्या संघात खेळणं म्हणजे अयोग्यच वाटतं माझ्या मते. आता क्रिकेटमध्ये राजकारणाचा सर्वात मोठा प्रभाव आहे की अलिबागमध्ये राजकारण म्हणजे क्रिकेटमध्ये राजकारण आलं की संघ वेगवेगळे होत जातात. तर या राजकारणापासून क्रिकेट किती प्रमाणात लांब राहायला पाहिजे असं तुम्हाला वाटते? तसं राजकारणापासून क्रिकेट लांबच राहिलं पाहिजे असं मला वाटतं. कारण म्हणजे जे ते टुर्नामेंट ठेवतात ते चांगली गोष्ट आहे, प्लेयर लोकांना चान्स भेटतं, खूप भेटतं. पण क्रिकेटमध्ये राजकारण नाही झालं पाहिजे प्लेयर लोकांमध्ये, असं माझं म्हणणं आहे. म्हणजे ह्याला चान्स दिला त्याला चान्स नाही दिला असं नाही. ज्याला म्हणजे ज्याचं खरंच गेम आहे त्याला चान्स मिळायला पाहिजे. बरोबर. आपल्या त्या इकडे गोष्टी मोठ्या राजकारण नाही झालं पाहिजे. बरोबर, आपल्याकडे मोठ्या टुर्नामेंट होत आहेत. तुम्हाला असं नाही वाटत की जास्त प्रमाणात तेच तेच प्लेयर खेळवले जातात की हा माझा प्लेयर आहे जवळचा, मग त्याला जरी परफॉर्मन्स नसला तरी पण तो टीम मध्ये त्याला बोली लावली जाते. ज्या प्रीमियर लीग होतात किंवा मोठ्या मोठ्या टुर्नामेंट आपल्याकडलं मी बोलतोय, बाहेरचं तर तसंच आहे. तर तुला काय वाटतं की नवीन जे प्लेयर जे असून चांगले असून पण त्यांना ते चान्स मिळत नाही, की ती खूप प्रयत्न करतात दरवर्षी फॉर्म भरतात पण त्यांना ते टी शर्ट वरच भागवलं जातं की माझेच ते प्लेयर मी घेणार आणि मग खेळणार, हे चुकीचं आहे. तुझ्या मते काय वाटतं? तू जर कॅप्टन असेल तर तुला काय वाटतं की कसं झालं पाहिजे, काय बदल झाला पाहिजे? आता कसं असतं, प्रत्येक आता प्लेअर कॅप्टन झाला तर त्याच्या माहितीतले तो प्लेअर घेतो. काही स्पॉन्सरचे प्लेअर घ्यायचे असतात त्याच्या माहितीतले घ्यायचे असतात. पण कसं असतं काही प्लेअर खरंच खूप चांगले आहेत अलिबागमध्ये, त्यांना म्हणजे त्यांचं गेम सुद्धा चांगलं आहे, त्यांना घेतात पण.
टीम मध्ये, पण त्यांना चान्स नाही भेटत. म्हणजे त्यांना स्वतःला प्रूफच नाही करायला भेटत. खेळतात काही सगळ्या प्लेअर प्रत्येक बेंचवरच ठिकाणी. राहतात. काही हा प्लेअर तेच बेंच पर्यंतच राहतात. तेच तेच सगळे म्हणजे प्लेअर खूप चांगले आहेत, त्यांना चान्स भेटतो म्हणजे टीम मध्ये भेटतं, पण त्यांना खेळायला म्हणजे स्वतःला प्रूव्ह करायला नाही भेटत. मग तेच माझं म्हणणं आहे की हा. जास्त करून नवीन प्लेअरना पण आता चान्स, काही प्लेअर 40+ झालेत, एक दोन प्लेअर चांगले खेळतात, पण काही प्लेअर असे आहेत की ते झालेले आहेत पण आता आमचा गावातला प्लेअर आहे म्हणून घेतला जातो, असे पण प्लेअर काही काही. माझा पुढला प्रश्न असा आहे की तुला कुठला असा आहे खेळी की जी तुला आयुष्यभर लक्षात राहील, किंवा ती खेळीने हा खरोखरच करण तोडणकर आज अलिबाग तालुक्याच्या बाहेर पण दिसू लागला. अं, 2 वर्ष आधी मला वाटते फकीरपाड्याच्या ग्राउंडवर मी तिथे 11 बॉल 55 काय काहीतरी समथिंग केलेल्या. तर तिथे माझं चांगलं परफॉर्मन्स झालेलं तेव्हा. म्हणजे असं 1-2 वर्षांनी मला टीमने चान्स दिला की ती ओपनिंगला जा म्हणून आणि सर्कलला खेळ म्हणून. तर माझा तिथे परफॉर्मन्स चांगला झालेला. मी पहिल्याच मॅचला 50 मारलेली 11 बॉलमध्ये काहीतरी. फकीरपाड्याच्या सर्वात मोठ्या टुर्नामेंट होतात आपल्याकडे. हा. हो, पहिलं आतापर्यंत स्टार्टिंग. बरोबर, आतापर्यंत मिळालेल्या मॅन ऑफ द मॅच किती असाव्यात घरात? काय एवढ्या मोजल्या तर नाही, कोण मोजत बसतं एवढ्या, पण असतील काय अंदाज एवढं पण नाही. आयुष्यात बाईक मिळावी हे ड्रीम आहे की नाही? आयुष्यात एकदा हो तरी बाईक, आतापर्यंत जेवढे बायकर मॅन झालेले त्यापैकी सगळे तर ऑलराऊंडरच आहेत. मोने असू दे, निशू असू दे, ते ऑलराऊंडरच आहेत. त्यांनी जे अलिबागचं नाव, आज मोन्याचं नावाने अलिबागचं क्रिकेट ओळखलं जाते. मोन्याबद्दल काय बोलशील? मोन्या हा मेहनती खेळाडू आहे. त्यांनी स्वतःला प्रूव्ह करून दाखवलं. पहिला तो आपल्याकडे लोकलला खेळायचा, त्याच्यानंतर ओपनला जाऊन त्यांनी तोच परफॉर्मन्स दिला आणि कंटिन्यू तो परफॉर्मन्स देतोय. तर माझ्या दादानंतर माझा कोण आदर्श असेल ओपन क्रिकेटमध्ये किंवा त्याच्या पुढे आल्यावर, तर तो मोन्याच आहे. नक्कीच. नौकर सारखा गावातून त्यांनी आज राजस्थान सारख्या, दुबई पण लवकरच दौरा होईल हे निश्चित. नक्कीच नक्कीच. माझा पुढला प्रश्न असा आहे की तुमच्या संघात एकात्मतेची भावना जी आता आहे, एकत्र राहतात, एकत्र, हे कोणामुळे शक्य आहे? काय असावं संघात की ज्यामुळे संघ तुटण्यापेक्षा जोडून राहिलेला चांगला? संघ कोण असा खेळाडू आहे का जो कोण असा खेळाडू आहे की जो सगळ्यांना मिळून घेतो, चार शब्द ऐकतो पण, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिला जो असतो तो कॅप्टन असतो. कारण कॅप्टनचा सगळं ऐकतात. जर कॅप्टन चांगला असला तर 100% टीम सुद्धा चांगली राहते. कॅप्टनवर असतं आता की कसं सगळ्या प्लेअर लोकांना सांभाळून घ्यायचा. सगळ्यांना जर कोणाला राग आला की बाबा तू मला त्याच्या आधी बॅटिंगला का पाठवलंस, तर ते कॅप्टननी त्याला समजावायला हवं की असं सर टीमची जी गरज होती त्याच्यामुळे त्याला पाठवलं, पुढच्या मॅचला तुला पण चान्स भेटेल. असं जर बॉन्डिंग कॅप्टनचं जर सगळ्या टीम सोबत राहिलं तर टीम 100% बरोबर राहील, काहीच होणार नाही. क्रिकेटच्या व्यतिरिक्त आवडता गेम कुठला? क्रिकेटच्या व्यतिरिक्त. क्रिकेट व्यतिरिक्त मी कधी कोणता गेम खेळलोच नाही, तसं बघायला गेलो तर. कधी खेळलोच नाही मी कोणता गेम क्रिकेट व्यतिरिक्त. हा, पबजी आवडतो, पबजी खेळतो. पबजी मोबाईलवर जास्त करून आताची युवा पिढी जर बघितलीस ना तर या मोबाईल मध्येच राहिली. क्रिकेट हळूहळू कालांतराने गावोगाव कमी कमी होत चाललेला आहे. आता आमच्याकडे देखील बघितलं तरी पण क्रिकेट कमी प्रमाणात होते, आता मोबाईलवर जास्त होते. काय सांगशील त्या युवा पिढीला की काय केलं पाहिजे त्यांनी? मैदानी खेळ हे महत्वाचे असतात. हो, नक्कीच मैदानी खेळ महत्वाचे असतात, त्याच्यामुळे फिटनेस राहतो. आणि आत्ताची पोरं खरोखर मोबाईलवर एवढे हे झालेत की त्यांना मैदानी खेळ हे त्यांच्या हेच झालेत, पूर्ण विलुप्तच झालेत. त्यांना मैदानी खेळ म्हणजे माहितीच नाही. तुझ्याबद्दल थोडीशी माहिती अजून सांग की काय करतो कारण क्रिकेटच्या व्यतिरिक्त? क्रिकेटच्या व्यतिरिक्त माझं आताच कॉलेज कम्प्लीट झालंय. मी BSc कम्प्युटर सायन्स केलंय. तर आताच कॉलेज कम्प्लीट झालंय आणि आता म्हणजे कोर्स चालू आहे आणि त्याच्या जॉबच्या शोधात आहे. आता
मेन गोष्ट म्हणजे काय आहे की आपण गावाकडले क्रिकेटर आहोत. मग हा. घरी पहिल्या शिव्या दिल्या जातात, नंतर ग्राउंडवर पोहोचायचं असतं. तिथं पण काय नाही झालं तरी पण घरी आल्यावर शिव्याच खायच्या असतात. तुझ्या घरी कसं आहे? काय घरच्यांचा अ, सपोर्ट आहे की नाही? आहे, घरच्यांचा सपोर्ट आहे तसा. पहिला नसायचा कारण मी शाळेचे किंवा कॉलेजचे खाडे करून खेळायला जायचो. तर घरचे बोलायचे की काय गरज आहे, कॉलेज बघ, खेळायला जायची काय गरज आहे, असं तसं. पण आता काय नाही, सगळं सांभाळून जर नीट केलं मग घरचे काय नाही बोलत. आता पहिला माझं असं म्हणणं आहे की घरी जेव्हा पहिल्यांदा मॅन ऑफ द मॅचची किंवा मॅन ऑफ द सिरीज घेऊन गेलास, आई वडिलांचं काय होतं रे? चांगलंच होतं कारण मला जेव्हा पहिलीच मॅन ऑफ द सिरीज भेटलेली तेव्हा आपल्या महाराजांची फ्रेम भेटलेली मला आणि ट्रॉफी भेटलेली. तर त्या ट्रॉफीपेक्षा मला ते फ्रेमचं हे वाटलं की पहिल्यांदाच मला काहीतरी भेटलं आणि ती महाराजांची फ्रेम भेटली. तर ते खूप चांगलं वाटलेलं. तर मी ती पहिल्यांदाच ट्रॉफी आणि फ्रेम आईकडे दिलेली जेव्हा मी घरी आलेलो तेव्हा. तेव्हा बरोबर. आईला म्हणजे असं खोटंच वाटलेलं की मला भेटले म्हणून. आई बोलली अरे खरंच तुला भेटले? बोललो हो मला भेटले. माझा पुढला प्रश्न असा आहे की अलिबागच्या क्रिकेटमध्ये पैसा आहे की नाही? तुला काय वाटतं, ओपन क्रिकेटला तुला बोलवलं जातं? जे आपल्याकडले लोकल प्लेयरना जास्त करून बोलवलं जातं, काही ग्रामीण संघ बोलवतात. अलिबागच्या क्रिकेटमध्ये पैसा येणार आहे की आलेलाच आहे? काय वाटतंय? ओपन क्रिकेटमध्ये बघायला गेलं तर आहे, जर प्लेअर चांगला खेळतोय, जर म्हणजे आता कोणत्या लेवलचा प्लेअर आहे, आता काही प्लेअर कोणत्या मोन्या वगैरे त्यांच्या लेवलचे आहेत, नंतर त्याच्या खालच्या लेवलचे आहेत, म्हणजे तसं प्लेअर बघून ते हे करतात. आपला आता लीग फॉर्मॅटला गेलं तर तिकडे खूप पैसा आहे 100%. ओपन टुर्नामेंटला तेवढं नाहीये पण हळूहळू येईल. अलिबागचं क्रिकेट लाईव्ह जेवढ्या लवकर येईल तेवढ्या लवकर प्लेयर आणखीन पुढे जातील किंवा पैसा येईल, एवढं निश्चित आहे. असं माझं मत नक्कीच आहे. नक्कीच. माझं मत सांगतो की लाईव्ह जास्तीत जास्त टुर्नामेंट झाल्या पाहिजेत. कारण लाईव्ह नसल्या कारणानेच आपले प्लेयर मागेच राहत आहेत, एवढं नक्की. माझा पुढला प्रश्न असा आहे की पहिला फोन कोणी केला, जे गावातून ओपन क्रिकेटला नेण्यासाठी पहिला फोन, म्हणजे बाहेर जाण्यासाठी, की आज आमच्या सोबतच बाहेर जाण्यासाठी पहिला फोन बघायला लागेल. मला वाटते मी सोगावची टीम होती त्यांच्या टीम मधून सातिर्जात खेळलेलो ओपनची टुर्नामेंट पहिल्यांदाच आणि तिथे मला सिरीज भेटलेली. म्हणजे ते अंडर बरोबर. एजच्या होत्या टुर्नामेंट, तिथे मी खेळायला गेलेलो आणि सिरीज मिळालेली तिथे मला आणि तिथे पण मी कॉलेज बंक मारूनच गेलेलो खेळायला. बरोबर. माझं मेन गोष्ट म्हणजे कशी आहे की क्रिकेट हे कॉलेज किंवा तुमचा जॉब करूनच करावं, नाहीतर आयुष्यात आपल्याला काही जर भेटलं नाही तर ते पूर्ण वाटच लागून जाते. पहिल्यांदा जेव्हा फोन आल्यानंतर असं वाटलं की हा आता काहीतरी आपलं नाव अलिबाग तालुक्याच्या बाहेरपर्यंत पोहोचलंय, असं वाटलं होतं की मनाला एकदम असं अभिमानासारखं काय वाटलं होतं? काय नाही, असं एवढं काय वाटलं नव्हतं पण असं एक चांगलं वाटलं की आपल्याला बाबा कोणीतरी फोन केलं की खेळायला बोलवतोय म्हणून, तेव्हा आपण जी केलेली मेहनत आहे तिचं काहीतरी फळ मिळतोय असं वाटलेलं, बस बाकी नाही. प्लेइंग इलेव्हन जर काढायला सांगितले तुला अलिबाग तालुक्यातली, तर कुठले कुठले प्लेयर असतील तुझे? प्लेइंग इलेव्हन काढायला झाली तर लेफ्टी राईटी आबू, मोन्या, माठ्या, त्याच्यानंतर निशू, चार झाले. त्यानंतर निखिल पाटील वागरणचा, त्याच्यानंतर सूरज पाटील अलिबागचा, आणखीन आणखीन आत्ताच्या सध्याच्या कंडिशनला जो खूप फॉर्म मध्ये आहे आणि बाहेर ओपनला सुद्धा खेळेल सुद्धा, आदर्श पाटील म्हणून. त्याच्यानंतर पिंट्या दिगोडीचा, सागर पाटील, ती झाले. अजून अजय चौलकर म्हणून एक लेफ्टी प्लेयर आहे तो.
त्यानंतर आकाश तवसाळकर आणि शिरू. चांगलीच प्लेइंग इलेव्हन आहे ही. कारण यांनी नाव गाजवलेलं आहे. अलिबागचं नाव यांनी बाहेरपर्यंत त्यातले बहुतांश प्लेयर जे आहेत. आता माठ्याबद्दल बोलायचं झालं तर माठ्यांनीच मेन पहिली गोष्ट अलिबागचे खेळाडू बाहेर खेळू शकतात हे दाखवून दिलं, कारण सगळ्यांना चान्स माठ्यानेच दिला. तर माठ्याबद्दल आत्ता त्याचा जो पॅड पॅच चालू आहे त्याबद्दल तुला काय वाटतं की माठ्या पुन्हा कमबॅक करू शकतो? बॅड फेज असं काय नाही, तो कमी क्रिकेट का खेळतोय काय माहिती. आपल्याकडे तर खेळतोय, बाहेर जात नाहीये खेळायला. पण त्यांनी ठरवलं तर निश्चित तो करू शकतो कमबॅक. कारण त्याच्यात ती क्षमता आहे की तो पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो. कारण त्याचं सारखं माठ्या म्हणजे पहिलं काय मोठं नाव होतं, कारण माहितीच आहे सगळ्यांना. आणि असं काय नाही, त्याचं कमबॅक तो 100% करणार. जर त्याने मेहनत केली तर तो 100% पुन्हा एकदा येऊ शकतो. तू तुझ्या संघाबद्दल काय सांगशील? संघातल्या माझा प्रत्येक खेळाडू बद्दल जर सांगावंसं वाटलं तुला, प्रत्येक खेळाडू जे तुझे 11 आहेत त्यांच्याबद्दल काय सांगशील? एक एक खेळाडू बद्दल सांगावंसं वाटलं. माझ्या संघाचं बघायला गेलं तर मला एवढा सपोर्ट केला असेल त्यांनी. कारण माझी सुरुवात एवढी खराब झालेली, 5-6 पडलेले, त्याच्यानंतर खूप एवढ्या म्हणजे किती मॅचेस माझ्या हातातनं गेल्या. बॉलिंगला म्हणजे खूप खूप मार पाडायचा मला, तरी त्यांनी ओव्हर देत राहिले मला. कधीच त्यांनी हे नाही केलं की बाबा तुझी ओव्हर खराब पडते म्हणून तुला नाही दुसऱ्याला ओव्हर दे. ते मला देत राहिले, सगळे सपोर्ट करत राहिले. स्वप्नील दादा कॅप्टन असेल, संकेत दादा, माझा दादा केटी, मितेश दादा, म्हणजे असे जे प्लेयर आहेत त्यांनी सगळ्यांनी सपोर्ट केला. आणि मला ते बॉलिंग द्यायचे कायम, भले काय होऊ दे, मॅच हरो काय होऊ दे. मग ऐकायचो मी, पण ते चांगल्यासाठीच सांगायचे. पण हळूहळू हळूहळू ते होत होत गेलं आणि म्हणजे कळत गेलं ना कुठे कसं करायचं, आणि आता व्यवस्थित चालू. नक्की. तुला काय वाटतंय कुठली टुर्नामेंट, या 4 टुर्नामेंट मी सांगतो त्यातली कुठली बेस्ट आहे? पीएनपी चषक जी झाली ती, की आपली अलिबाग प्रीमियर लीग, की महेंद्र शेठ यांची आमदार चषक? काय वाटतं तुला या टुर्नामेंट पैकी कुठली टुर्नामेंट असं वाटतं की या नियोजनाप्रमाणे चालली राहिली? नियोजनाप्रमाणे चालली, टाइम टू टाइम सगळं होणं, त्यामध्ये पीएनपी चषक. कारण सगळं व्यवस्थित जिथल्या तिथे प्रॉपर एकदम झालं पीएनपी चषकला. त्याच्यानंतर जे भव्य दिव्य म्हणजे पारितोषिके कुठे जास्त होती ती म्हणजे आमदार. आणि एपीएल म्हणजे ती तर क्लासच आहे. कारण आता ती स्टार्टिंग एपीएल पासून झाली. आणि आता जो खरीच गोष्ट आहे. एपीएलचा ग्राउंड आहे, एपीएलचा जो ग्राउंड आहे त्याचा हेच वेगळा आहे, क्रेजच वेगळा आहे. तिथं खेळायला हो, खूप गेल्यानंतर मजा येते. इंटरनॅशनल खेळतो असं वाटतं. हो हो, 100%. कुठला बॅटिंग पार्टनर तुला चांगला वाटतो तुझ्यासोबत खेळताना, की याच्यासोबत याच्यावर विश्वास ठेवून अं, आमच्या टीम याच्यावर मधून टीम बोल मधला बोल. करण म्हात्रे म्हणून आहे. तर आम्ही दोघं असताना मला त्याच्यावर खूप विश्वास असतो की जरी मला जमत नसेल तरी तो मारू शकतो म्हणून, मॅच जिंकू शकतो. चेसिंग करताना कोणत्या खेळाडूंनी तुला म्हणजे चेसिंगला एक बॉल 6 पाहिजेत, आणि असा कोणता खेळाडू आहे तुमच्या टीम मधला किंवा तुझा आवडता की तो मॅच पूर्णपणे काढूनच आणू शकतो असा विश्वास असतो? माझा दादा कुंदन तोडणकर, त्यांनी खूप वेळेला केलंय असं. कारण तो एवढा प्रॅक्टिस मध्ये पण नसतो, पण कधी पण जेव्हा अशी गरज असते तेव्हा तो नेहमीच षटकार मारतो. तुला सांगावंसं वाटते की आमच्या कार्ले ग्राउंडवर तुम्ही लगातार 3 वर्ष फायनल मारून नेलेले आहेत. 3 वर्ष लगातार आमचे तर ओपन म्हणजे आम्ही एक शॉट ठेवायचो ओपन क्रिकेटचा. मग त्यात तुमच्या इथल्या टीम यायची. तुमचे म्हणजे एक काल असा होता की आमच्या बाजूला तुमच्या त्या साईडने टीम आली, म्हणजे कुठून नौका बिवगाव आली की आहे त्या मोठी संघ आलेत आपल्याकडे खेळायला, अशी होती. ही खरीच गोष्ट होती. कारण नौगाव असू दे, नौकार किंवा तुमचा संघ, तेव्हा दादाच संघ होते, अजून देखील आहेत. पण तेव्हा त्यांनी जे गाजवलं ते तुमच्या इथले प्लेयरना बघून आमच्या इथले प्लेयर नंतर मग बिंदासपणे खेळायला लागले. नाहीतर आम्ही तिकडे येणं, आमच्या त्या साईडला येणं होत नव्हतं. तुला काय वाटतं रेवस अलिबाग या भागातलं जे असोसिएशन आहे, काय त्याच्यात बदल व्हावा किंवा काय असं
नवीन व्हावं की ज्याने आपलं क्रिकेट अजून पुढे जाईल? पहिली गोष्ट म्हणजे माझ्या मते तरी थ्रो गोलंदाजी पूर्णपणे बाद करायला पाहिजे. असोसिएशन आहे बोलल्यावर आता तुम्ही बाहेर कुठे पण जा, पनवेल असोसिएशन किंवा तिकडे आपलं चिंचोटी ते कुरुळ असोसिएशन आहे. तिकडे तुम्ही पहा तुम्हाला थ्रो गोलंदाज अजिबात नाहीच भेटणार. ते डायरेक्ट बाद करतात. आपल्याकडे तसं नाहीये. आपल्याकडे आता म्हणजे चालते तेच चालू राहते. ते गोलंदाजी करतात सुद्धा आणि काय कोण बोलत पण नाही. तर ते पहिलं माझ्या मते तरी हे झालं पाहिजे. थ्रो दुसरी गोलंदाजी गोष्ट बाद म्हणजे केलं. टाइमचं पण, टाइम जे आता हा चाललंय. टाइमचं आपल्याकडे कारण खूप लेट मॅचेस चालू होतात. हा, त्यामुळे सगळ्याच मॅची ना लेट लेट होतं. कमी ओव्हरचं क्रिकेट जास्त प्रमाणात होत आहे. 2 ओव्हर 3 ओव्हर मध्ये आपल्या खेळाडूंना परफॉर्मन्स दाखवता येत नाही. तर 6 ओव्हरच्या मॅची किंवा 5 ओव्हरच्या तरी कंपल्सरी झाल्या पाहिजेत, असं आमचं तरी मत आहे. पेज बद्दल माझ्या काय सांगशील? ते तुम्ही मेन गोष्ट म्हणजे प्रेक्षकांना सांगावंसं वाटते की करण तोडणकरनी खूप साऱ्या गोष्टी मला सजेस्ट केलेल्या होत्या. त्याच्यामुळे या पेजला एवढे फॉलोअर्स आतापर्यंत झालेले आहेत. त्याच्याबद्दल आभार मानतो मी. पण तुला काय वाटतं पेज मध्ये अजून, म्हणजे काय वाटतं तुला पेज बद्दल, काय म्हण तुझं? नाही, पेज चालू केले हे खूप चांगली गोष्ट केली कारण हा पहिलाच पेज असेल मला वाटतं. आता खूप सारे पेज झालेले आहेत पण जो स्टार्टिंगचा सगळ्यात पहिला असेल तो हाच असेल. त्याच्यामुळे आपले प्लेयर म्हणजे पेजवर कशा आता अलिबागचे क्रिकेट बोलल्यावर अलिबागचे बरेच ऑडियन्स तिथे येणार. त्याच्यावर जरी प्लेयर कोणाला माहिती नसला तिथे जरी त्या प्लेयरची व्हिडिओ आली किंवा फोटो आला तर लगेच सगळ्यांना कळतं की बाबा हा 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 प्लेयर आहे चांगला, हा चांगला खेळतोय. तर प्लेयर लोकांच्या वरती जाण्यासाठी खूप महत्वाचा भाग आहे. पेज मेन गोष्ट म्हणजे कसं, एक रील्सनी काही मोठा खेळाडू होत नाही, पण सतत रील आल्याने त्या खेळाडूबद्दल बाहेरची पण पब्लिक जॉईन होते आपल्या पेजला. म्हणून हे सुरू केलेलं कोणताही प्रकारचा फायदा याच्यात बघितला नाही. आपल्यातले प्लेयर जास्त प्रमाणात बाहेर खेळावे इतकंच हे आहे. तुला जर चिंचोटी कुरुल पर्यंत जर, म्हणजे तो त्यांचा असोसिएशन मध्ये तुला कोणता संघ किंवा कोणते प्लेयर असे आहेत की खरोखर त्यांनी आपलं नाव आत्ता अलिबाग क्रिकेट पासून पण पुढे न्यायचा सुरुवात केली? कुठले असे खेळाडू आणि ते संघ वाटते? कुरुळ ते चिंचोटीमध्ये बघायला गेलं तर कुरुळ हा संघ तुम्ही पाहू शकता. कुरुळ संघ खूप चांगला आहे. VCN कुरुळ, त्यात खूप चांगले चांगले प्लेयर आहेत. त्याच्यानंतर खानावचा संघ जो गुड्ड्या गोंदले आहे त्यात ती आता खूप चांगले चांगले प्लेयर आले. सिद्धार्थ पुलेकर, त्याच्यानंतर अजून मुन्ना नवीन नवीन खूप चांगले प्लेयर आलेले आहेत. तर मुन्ना सारखा प्लेयर हा 19 वर्षाचा, प्लेयर, हो हो. त्यांनी खूप कमी खरोखर वयाचा. फकीरपाड्याच्या ग्राउंडवर त्यांनी पूर्णपणे दाखवून दिलं की आम्ही पण काही कमी नाही असं. बरोबर आहे. कारण या वर्षी त्यांनी खूप सारे नंबर पण मारले आणि त्यांचं नाव अलिबाग, म्हणजे जरी अलिबाग प्रीमियर लीग मध्ये गेल्या वर्षीपर्यंत न खेळणारे प्लेयर यांचा नवीन प्लेअरनी गाजवलं. बरोबर कारण आहे. आपल्यातला बघण्याचा दृष्टिकोन, तेच मी मागाशी पण बोललो ना, आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपले आपले प्लेयरच घेतले जातात. मग हे नवीन प्लेयर असतात ते यायला, मग जे कमीपणा होतं, कमी क्रिकेट होतं त्यांचं, हेच कारण आहे की जास्त प्रमाणात त्यांच्याकडे पाहिलं जातं. असं वाटतंय मला की सगळ्या हो, प्लेयरना चान्स द्यावा, तेव्हा कुठं आपलं क्रिकेट अजून पुढे जाईल. कशा, नक्कीच ना. माझा असं पुढला असा प्रश्न आहे, आता असा प्रतिस्पर्धी संघ आहे की ज्यांनी असं वाटतं की यांच्यासोबत मॅच न लागावी किंवा लागली तरी मॅच जिंकणं शक्य नसतं, असा कुठला संघ? नाही, असं क्रिकेटमध्ये असं कधीच नाही की शक्य नाही अशी गोष्टच नाहीये. जर तुम्ही चांगलं क्रिकेट खेळलं तर नक्की तुम्ही किती पण मोठी टीम असली तरी त्यांना हरवू शकता. फक्त काय स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवणं हेच महत्वाचं आहे की बाबा समोरच्या टीम मध्ये मोठा प्लेयर आहे तर आधीच घाबरून राहून ते चुकीची गोष्ट आहे. जर तुम्ही जर क्रिकेट खेळलात तुमचा तर तुम्ही त्यांना सुद्धा हरवू शकता. तर जर तसा टीम बघायला गेलं तर आम्ही आमची टीम म्हणजे मिळून खेळली तर कोणत्या पण टीमला हरू शकते अशी टीम आहे. आणि असं कोणतं संघ जड म्हणून नाही गेलाय. प्रत्येक टीमला हरवलंय, प्रत्येक टीम सोबत हारलोय पण. तर असं काहीच नाही, कोणतीच टीम नाही की ते जड जाते म्हणून. कोणता असा जुना खेळाडू आहे की ज्याला बघून असं वाटतं की हा परिपूर्ण आहे, की याच्या मुलं
याचा खेळ बघावासा असं परत एकदा असं वाटतं की याने परत खेळावं. असा कोणता खेळाडू? महेंद्र दादा नौकांचा. त्याचा खेळ महेंद्र खूप. दा खरोखर महेंद्र दादानी मेन गोष्ट म्हणजे महेंद्र दादाच जो नाव अलिबागचं क्रिकेटमध्ये माठाच्या अगोदर महेंद्र दादांनी नेला. खूप साऱ्या टुर्नामेंट मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन मॅन ऑफ द सिरीज पण घेणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे. महेंद्र दादाला आता थोड्या दिवसांपूर्वी अटॅक आला होता. त्यामुळे आता क्रिकेट पासून तर लांबच राहिलेला आहे. असं आहे. तुला असं काय वाटतं की आपल्या क्रिकेटमध्ये नवीन खेळाडूंनी मोठ्या खेळाडूंचं जे सिनियर असतात त्यांचा रिस्पेक्ट राखत नाहीत आत्ताच्या कंडिशनला बघाल तर तुम्ही जर त्यांना काही गोष्ट सांगायला गेलो तर ती बोलणार तुम्ही आम्हाला नको शिकवू. आता नवीन क्रिकेट फास्ट झालेलं आहे. तुला काय वाटतं काय सांगितलं पाहिजे त्यांना की जे नवीन आपले सिनियर प्लेयर आहेत त्यांच्या? आत्ताची जनरेशन अशी झालेली आहे की त्यांना म्हणजे चांगलं सांगायला गेलो तरी म्हणजे एवढं हे नाही, ते स्वतःच हे बघतात. पण सिनियर प्लेअरची रिस्पेक्ट केली पाहिजे, कारण ते आधी खेळलेले आहेत, त्यांना माहिती आहे काय झालंय. तर ते काय सांगतात तर ते चांगल्यासाठीच सांगत असतील, हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि त्यांचं ऐकलं सुद्धा पाहिजे आणि रिस्पेक्ट सुद्धा केली पाहिजे. बरोबर. पुढला प्रश्न असा आहे की तुला असे कोणता असा सामना आहे की जो अजून हातातून तुझ्या गेला तो तुला असं वाटत होतं की मी काढू शकत होतो? असा कोणता सामना आहे की जे सर्वात मोठी फायनल असेल किंवा काही की अं, तुझ्यामुळे ती मॅच गेली आणि नंतर त्याची खंत म्हणजे वाटली की नाही मी करू शकत होतो? आमच्याच ग्राउंडवर आता गेल्या वर्षी टुर्नामेंट झालेली, तेव्हा 6 चेंडूत 16 धावा पाहिजे होत्या, तर मी 6 आणि 4 मारला. आणि 4 चेंडूत 5 धावा पाहिजे असताना मी विकेट देऊन आलो, आणि त्या त्या ती मॅच आम्ही हारलो. 4 चेंडूत मला 5 धावा नाही झाल्या आमच्या टीमला. तर ते मला खंत वाटतं की मी जर घाई नसती केली, जर नीट खेळलो असतो तर आम्ही मॅच जिंकलो असतो. पुढला प्रश्न असा की धोकोड्यातले कोणते असे प्लेयर आहेत जुने त्यांची जर संघ करावा असं वाटला तुला की ही एकत्र येऊन असा संघ की जो अजून पण कोणाला पण हरवू शकतो? असे 11 प्लेयर तुमच्या ग्रामीण, आता आपण ओपन मध्ये सांगितलं, आता ग्रामीण मधले 11 सांग जे तुमच्या जवळचे असतील, बाजूच्या गावातले किंवा तुमच्या गावातले असतील. कोणते असे 11 प्लेयर की ज्यांना तुम्ही बघितलं लहानपणापासून असं? अं, प्रशांत तोडणकर म्हणून, प्रशांत दादा. ते त्याच्यानंतर गेल्या गेल्या 2 वर्षापूर्वी जे कमबॅक केलं होतं तोच? हा, तेच बऱ्याच वर्षापूर्वी कमबॅक केलेला तो प्रशांत दादा. त्याच्यानंतर निलेश शिल्लनकर. त्याच्यानंतर सचिन म्हात्रे. तो आता खेळतो अजून, पण एवढा खेळत नाही, क्वचित खेळतो कधीतरी. त्याच्यानंतर बरेच आहेत असे, खूप सारे प्लेयर आहेत. एवढे 11 आता माझ्या लक्षात नाही आहेत. भागावरचा जितू दादा. त्याच्यानंतर अं, बरेच बरेच असे आहेत, माझ्या आता लक्षात नाही आहेत एवढे प्लेयर. नाही, खरंच तुमच्या मेन गोष्ट म्हणजे एक काल असा होता की धोकोडे संघ हा त्या इलाक्यात तरी दादा संघ होता. हे एवढं हे नक्की सांगतो. पुढील प्रश्न आता रॅपिड फायर घेऊ आपण, जे त्यातून फक्त एका प्लेअरची किंवा एका याची तुला निवड करायची. तुझे अलिबाग क्रिकेट मधले आवडते खेळाडू पंकज जाधव की अक्षय माने? अक्षय. क्रिकेट मध्ये तुला काय आवडतं म्हणजे बॅटिंग करायला आवडतं की बॉलिंग करायला जास्त काय आवडतं? दोन. हा. जास्त क्रिकेटमध्ये काय आवडतं, बॅटिंग करायला जास्त आवडतं की बॉलिंग करायला? मला बॉलिंग करायला जास्त आवडतं बॅटिंग पेक्षा. तिसरा प्रश्न असा आहे की ओपनचं क्रिकेट की ग्रामीण? ग्रामीण क्रिकेट. शेवटी ग्रामीण क्रिकेटनेच नाव दिले. त्यानंतर क्रिकेट व्यतिरिक्त आवडता खेळ तर तू कुठला खेळलाच नाही, पबजीच?
असा खेळाडू कुठला तू की हा तू माझ्यापेक्षा चांगला आहे तुमच्या टीम मधला, किंवा तुमच्या टीमच्या व्यतिरिक्त आपण असं समजू की अक्षय मोन्या की आबू. अक्षय म्हणे. आबू बद्दल दोन शब्द बोलावेसे वाटतं तर काय बोलशील? की जाम कमी क्रिकेटमध्ये आता तो जास्त असं दिसत नाही. एक काल असा होता की आबू मोन्यापेक्षा पण म्हणजे एक बॉलाला मोन्यापेक्षा पण सॉलिड हिटिंग करत होता. तुला काय वाटतंय का आबूनी पण काय करायला हवं पाहिजे की तो जास्त क्रिकेटमध्ये आता दिसत? त्यांनी त्याचं मेन गोष्ट म्हणजे तो लेफ्टी आहे आणि हार्ड हिटर आहे. तर तो अजून सुद्धा खेळतो, चांगला आहे. फक्त त्याच्या हाताचा प्रॉब्लेम झालेला म्हणून तो थोडा क्रिकेट पासून दूर राहिलेला. पण त्यांनी जर मेहनत केली तर पुन्हा एकदा ह्या सीझनला तो वरती येऊ शकतो आणि दाखवू शकतो. तुमच्या गावात एक लेफ्ट हँड स्पिनर आहे, काय नाव त्याचं, तो आपला जो संकेत. स्पिनिंग. हा, तर तुला काय वाटतंय अमित पारकर की संकेत म्हात्रे, कोण बेटर आहे दोघांपैकी? आता सध्याच्या कंडिशनला बघायला गेला तर अमित पारकर. संकेत लाईव्ह कंडिशन. म्हात्रेला राग संकेत म्हात्रेला राग येऊ शकतो. नाही, मी सध्याच्या कंडिशनला बोललो ना. आत्ताच्या लाईव्ह कंडिशनला बघायला गेलं तर अमित पारकर. आणि आवडती आधी टुर्नामेंट? आवडती टुर्नामेंट सोगावची नाईट टुर्नामेंट. जाम वेळेला नंबर मारलेले आहेत का तिथे तुम्ही? खूप. नंबर मारले नाही, खूप वेळेला आम्ही क्वार्टर फायनलला तिथे हारलेलो आहोत. खूप वेळेला, बऱ्याच वेळेला हारलोय आम्ही तिथे क्वार्टर फायनलला. आणि शेवटचा प्रश्न, क्रिकेटरांना कोणता सल्ला दिला पाहिजे की ज्यांनी आजचा क्रिकेट अजून पुढे जाईल? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे क्रिकेटरनी फिटनेसवर लक्ष दिलं पाहिजे. ते सगळ्यात महत्वाचं आहे. जर तुम्ही स्वतःचं फिटनेस नीट ठेवलं तर तुमचं क्रिकेट ऑटोमॅटिक चांगलंच होणार आहे. जर तुम्ही नीट प्रॅक्टिस केली, फिटनेस ठेवलं, तर तुमचा गेम 100% होणारच आहे. भले एक दोन ठिकाणी नाही होत, पण नंतर तुमचा होणारच 100%. तर फिटनेस खूप महत्वाचं आहे आत्ताच्या कंडिशनला बघायला गेलं तर. आणि एका युवा खेळाडू बद्दल बोलायचं झालं म्हणजे आगर सूर्यातला तो आपलं काय नाव त्याचं, जो साहिल मात्र. आता साहिल म्हात्रे. खूप म्हणजे त्यांनी एकदम छोट्याच वयात, मेन गोष्ट म्हणजे एकदम पुढंच नाव झाले की आता अलिबाग मध्ये सध्या त्याच्याच नावाची चर्चा आहे. काय बोलशील साहिल म्हात्रे? खूप चांगला खेळाडू आहे तो आणि मेहनती खेळाडू आहे. टॅलेंट सुद्धा खूप आहे, टॅलेंटेड आहे, मेहनती आहे. आणि त्याला जी टीम सपोर्ट करते ते खूप महत्वाचं आहे. त्यांच्या टीम मध्ये पण खूप चांगले चांगले प्लेयर आहेत. विवेक बंकर सारखे प्लेयर आहेत, ऑलराऊंडर. पण त्यांनी स्वतःचा न बघता त्याला चान्स दिला, लहान असून पण. त्याला किती बारका असताना पासून त्याला चान्स देतात, त्याच्यामुळे त्याला लहान वयातच मोठ्या टीम सोबत कसं खेळायचं हे कळलं. आणि त्याच्यामुळे तो आता जो खेळतोय सध्या या कंडिशनला, तर ते त्याच्या, मला वाटतं त्याच्या टीम मुलेच आणि टीम प्लेयर्स मुले त्याच्या. आणि माझा असा प्रश्न आहे की कुठली टुर्नामेंट अजून खेळावीशी वाटते की ही टुर्नामेंट आयुष्यात असं वाटतं एक तरी अशी टुर्नामेंट जी ड्रीम असतं, कोणती टुर्नामेंट? एवढं माझं काय मोठं स्वप्न होतं. माझं असं स्वप्न होतं की ग्रामीण खेळाडूच आहे तर रायगड प्रीमियर लीग खेळावी म्हणून. तर आता रबर बॉलला सिलेक्ट झालेलो, तर ते खूप चांगलं वाटलेलं. आणि आता टेनिसला सुद्धा झाले, तर खूप चांगलं वाटते की रायगड प्रीमियर लीग मला खेळायला मिळेल म्हणून. आमच्या पेज तर्फे तुला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. तुझं आयुष्यात सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे. आणि तू आमच्या मते तरी आपली जी सर्वात मोठी टुर्नामेंट आहे सुप्रीमो चषक, एवढी मेहनत घेऊन त्यांच्यात देखील मोन्याने जर मेहनत घेऊन जर तो जाऊ शकतो तर आपले प्लेयर पण जाऊ शकतात आणखी. असं आहे. नक्कीच. धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल.